कुठे गेला रे पांडा? अहो भरणं करायला गेलं नाही धार धरायला. असो हा येईल आता, लाईट आहे ना सकाळची, मला करून येते तेवढं. हा अरे ते माझ्या जोडीदाराच्या पुरीचं काही कुठं झालं, आला का नाव तुझ्या? आलंय ना आता, काय मला तर टेन्शन यायला लागलं. हा मग काय होतंय, चांगल्याची लेकरांचं वाकडं पाऊल पडायला लागले, कुठं काय व्हायला लागले. आपली तर परिस्थिती अशी नाजूक, बरंच चाललाय कार्यक्रम सगळा. आणि मग बरं तू सांग, आपली पोरगी मस्त म्हणतो आपला तिच्यावर विश्वास आहे, काही करणार नाही, पण रस्त्यानं येता जाता कुणी छेड काढली, काय कुटाणा झाला, आपल्यात आहे काय म्हणजे त्यांच्या संग जाऊन दोन हात करायचं, भांडायचं, तांडायचं. पण ह्या लेकराचं जोर लग्न होत नाही तोपर्यंत मग ती पोरग बी तसंच राहिले, तेच लग्न करायचं आपल्याला. लय अवघड झाले बघा. पोरीचं ठेवून पोराचं करायचं म्हणलं तिचं आधी करावं लागल, मग त्याचं बघावं लागल. स्थळ तर बघावं लागते. वातावरण एवढं बिघडलंय, पुरीनं घराच्या बाहेर काढायचं का नाही असा प्रश्न पडलाय. त्यापेक्षा आहे ना वातावरण लय खराब होत चाललंय बघ. आणि गरिबाच्या दृष्टीने ना, गरिबांना तरुण पुरी सांभाळणं एवढं अवघड झाले. बघ बरं, तिला हाक मारतीला एकदा आपण आहे ना बसून थोडस प्रेमाने एखादं बघूच आपण तिच्यासाठी. तिला विचारलं पाहिजेत ना, तिच्या कानावर घालून आपण. ए पूजा, ए पूजा, येन बाळे ये इकडे. काय करू होती? अभ्यास. बस बस. अरे जे होती कनिष्ठ अभ्यास अभ्यास अभ्यास. तुझं मला काय अरे वा, बरं बरं. काय असतं, लेकीच्या जातीला घरातल्या कामाची बी आवड पाहिजे, अभ्यासाबरोबर ती करतीस. चला आहे की नाही? ऐक ना, कसं मला आमच्या डोक्यात होतं तुझं लग्न करावं त्या एखादं चांगलं स्थळ पाहून. आता बघ, तुला माहित नाही का? नाही आता तिला माहिती ना काय झाले गावामध्ये. तुझी मैत्रीण होती की नाही ती पोरगी, ती पळून गेलेली. मग आम्ही त्यालाच घाबरतो बरोबर. काय त्या पोरीला घरी आई बापाने कमी होतं का? त्याला पैसा पाणी सगळ्या गोष्टी सगळं पुरत होते रो. गप्पा बी किती मारायची ती पोरगी, मी असं करणार, मी तसं करणार, खुशाल पळली रो. का पोरीच्या डोक्यात कधी काय जाईल आणि काय कधी कशा वागतील सांगतात. आणि ते दुसरं त्या पलीकडच्या गावात काय झालं माहित नाही. म्हणून आम्हाला वाटतं. बरं तू सांग, एखाद्याने तुझी छेड काढली, काय केलं? आमच्यात आहे का धमक कोणाला जाऊन भांडणं बोलणं? तुझा भाऊ असा नाही पप्पा, मी तसं तुझ्या 100% भरोसा आहे बाळ. तू चुकीचं पाऊल टाकणार नाहीस आम्हाला माहिती. पण कसं होतं, तुझी छेड काढली एखाद्याने, मग काय तू भांडशील चिडशील, पण तेवढ्या पुरतं मग काय होतं, समजा एखाद्याने छेड काढली, ही उलट सुलट बोलली होती, परत वेळेस डोक्यात ठेवून ना, डोक्यात ठेवून दुसरं काय केलं म्हणजे परत राय जाणार. काय करू राहिलीत लोक सध्या. आणि तुझे आई वडील आणि भाऊ तर गरीब आहे, त्यांना ना भांडता येते ना काय. आणि आपली एवढी प्रॉपर्टी पण नाही का कोर्ट कचऱ्या करायला. त्याच्यामुळं आमचा विचार होता की एखादं चांगलं स्थळ बघून तुझं लग्न करून टाक. बरं सांगा, तुझं लग्न केल्याशिवाय तुझ्या भावाचं लग्न करता येईल का? लोक काय म्हणते, एवढी मोठी पोरगी ठेवली आणि पोराचं लग्न करायला निघालं. तुला एकदा चांगलं तुझं झालं म्हणजे मग तेच असंच एखाद्याच्या गरीबाच्या लेकरू आणून त्याचं लग्न करावं लागेल. काय म्हणतेस बोल. बरं बघा तुमच्या हिशोबाने, पण किमान असं स्थळ बघा की मला पुढं शिकवलं पाहिजे. ते आम्ही त्यांना माणसं आहेत ना शहाणे पाहू, सुशिक्षित पाहू, थोडीशी फॅमिली जे आपल्याला बी सांभाळून घेतील, तुझ्या बी परत शिक्षणाचं पुढं थोडंसं नियोजन लावतील. आणि हुशार लेकरांना आहे ना शिकवतेच सासू सासरे, नवऱ्याला बी वाटतं ना आपली बी बाईक नोकरीला असावं, तसं आपण त्यांच्या कानावर घालूच की तसं सांगू त्यांना. चाल बरं, समंजस आहे. तिला माहिती ना, हुशार आहे आपली पोरगी, लेकराला माहिती आहे ना आपल्या बापाची परिस्थिती काय. बघ आला हिरो झालं रे दार धरून. बसा सिंहासनावर विराजमान बसाय. मी असं दारेवर आलोय, बाजरी पाणी सोडलं, पाऊसच व्हायना, मग आता कवर थांबायचं. आई खायापुरती बाजरी झाली पाहिजे बा आपल्याला. बस इथे बस खुर्चीवर बस. ऐक ना, दीदीला आहे ना थोडस सांगितलं समजून, नको नको म्हणतो ती, तिचं लग्नाचं पाहूत आपण. हा मग आता काय बघितलं पाहिजे आपली परिस्थिती अशी. पण तिचं झालं माहिती, तुझं करता येईल. माझं बी करू काय, तिचं झाल्याशिवाय माझं कसं काय करायचं. मला म्हणली फोन केलाय केलंय ना भावाला फोन, येणार होता ते आज. ते भावाला अजून तिचा मामा तुझा मामा, मला तर ना तुझा भाऊ तुम्ही असले समोर. माझा भाऊ तिचा मामा, तुमचं काय डोकं काय शान आहे का रे? डोकं पिकवता आलं की दे काय बोलू का काय म्हणता आहे का? शान आहे कधी आपण ते स्थळ बघायला लागले आता.
आहे तसं ठीक आहे दे तेवढा बा. आला राम राम या बसू दे मा असलं विचाराने बसला तो. आता तुझी बहीण सांभाळायची म्हणजे विचारातून गुढीतच घ्यावं लागते नाही तर ती बाया होय अहो, आई तुझी ती आहे माझी आई म्हणून चांगली. परपंच झालाय दाजी. झालाय मी झालाय आहे म्हणून यांचा परपंच झालाय घरातलं सगळं बघते म्हणून नाही तर यांचं लक्ष बाहेरच. पर ते जाऊ दे मी तुला काय सांगितलं तर ते केलंच का काय करायचं म्हणजे अरे हे बघ पोरी नाही आमच्या ना. गावामध्ये एक पोरगी पळून गेली बरं. बाजूच्या गावामध्ये एका पोराने छेड काढली हातापायमध्ये त्या पुरीला चाकू लागलाय हा? हे असं काय कुठं वातावरण बिघडत चाललंय ना आपली परिस्थिती लय. बरोबर आहे तुमचं बी तीच बरोबर म्हणलं तिचे हात पिवळे करून एकदा तिच्या सासरी सुट्टी कळलंय राहिली ना आता म्हणजे तुला तर tension. परिस्थिती माहिती आहे आम्ही काय देऊ शकतो काय घेऊ शकतो त्याच मापात तसं नाही काही तर एवढी लय अडचण आहे तुम्हाला असं बी काही नाही. हाय आहे पण पण जेमतेम हा, आपण नाही, करू आपण बघताना तसंच बघू ना. काय होतं लय मोठं स्थळ बघितलं की त्यांच्या नाही, अपेक्षा वाढतात मग ते मामा आपण गरीब पुरत नाही. परिस्थिती तुम्हाला माहिती ना आई, मला मग काय तू सांगायची सांग. गरज आहे. लय पोरीला उजळीत बसलो मी ह्या पोराला हा, त्याचं बी लग्न करायचंय अजून माग बी राहिलं पाहिजे ना काय का वाईना. आपल्या बघू हिशोबात आता तसं बसणार बघू तुम्ही. म्हणजे कसं आपल्या ह्याला सहजल ऐक असं ना ऐक ना त्यांना तशी कल्पना दी ते लेकराला काय वाटतं की लग्न झाल्यावर मला शिक्षण झालं पाहिजे. शिक्षण नाही मग ती बी बोलतो ना मी त्यांच्या संग. ते त्यांचाच फायदा येणार ती पोरगी चांगली अधिकारी झाली तर काय आपल्याला त्याचा फायदा आहे का 2 रुपये थोडी देणार आहे ते लग्न झाले होता. मामा बहीण हुशार आहे माझी. नाही ती हुशार आहे. तिचं चांगलं झालं पाहिजे आमचं हे काय बी- हे बी लय हुशार होतो पण आता इथं आम्हाला बी कामा धंद्याला मग तुम्हाला काय- तुम्ही तरी का राहणार जातात बघतोय ना तू आता. मग कव्हर करायचं मग काय करणार आहे. ती करते म्हणून तर चाललंय अहो, आता. शेती आहे ना भरपूर आपली नाही, शेती त्यात हे केलं सगळं पाहिजे आहे. ना तुम्हाला अडचण नाही एवढी पण एक काम करू पोरीचं चांगलं झालं ना म्हणजे याच्या मागे लागता येईल ना आपल्याला. बघ तेवढं आता माझं तरी काय तीच एक काम परिस्थिती कर. आहे का नाही. मी जाऊ का मला 12 बदलायला जायचे परत. बरं जातो जा बघेल बघेल जा चहा पाणी ठेव हा. शेती उलट टचून लक्ष. करते म्हणून अरे तर आता खातोय काय झालं जगतो. माहितीये का नाही नाही बरं आहे, हे बरं बघ यांना होत नाही त्या शेतीतलं काम लय बी नाही ना हाय 2 एकर क्षेत्र त्याच्यावर चाललाय प्रपंच आहे. माझं तरी काय चाललेलं आहे माझं तुमच्या वणीची पोराला मस्त शिकवलंय पण ती धरतय दार. बरं बसा काय करावं मी चहा बी करते गप्पा मार नको अरे चहा नको ठेवू अरे जाऊ दे चहा मी बघतो ही मेन कामी काय होतं म्हणलं चालत बा, काय चाललंय तुमचं तू बी येत आलतो म्हणलं मग ती बरं झालं तुमचं बी चालतंय. घे, करतो चर्चा ती हो हो हा? जा मग शक्यतो नोकरीवाला असलं ना तर बरं राहील लेकराला वाटतं नोकरीवाला असावं वाटतं होईल हा, बघू तेवढं तर माझ्या आपण. बी डोक्यात आहे आता नोकरीवालाच बघतो चालते चालते काय शेतीच्या कुठं आता आपलीच पोरं काय करतात तुझं शेती करतय माहे करतय कुणी विचारीना कुठं बसती तू कुठं तीच करीत पोरीला बी चालतंय. मी नोकरीवालाच बघतो फोन कर मला तसा हा फोन हा? करतो तुला हा. या टायमाला. बर येतो चक्कर या मारून तुम्ही जा, राहणार हा, या. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही का पाण्यात उडती झाडाची अरे तुला आकलीचा भाग आहे का तो मला सांगायला लागला. मला अकलीचा बघा माझी अक्कल काढते का तू अरे तुझा मी जागेव आहे का बघा अगोदर तू का जरा शेपारली का रे गाई पाणी तू शेपारलाय हा, तू निव्वळ आहे ना, शेपारलाय. तुझं आहे ना लग्नच लावून देतो असं एक बघतो चांगलं आणि लग्न लावून कशाला तिला आणतो कसं आणतो वेगळा झाला तो तिला हाणायचं एकदा आणतो तर बसली घरात काय घरात टोली. बाबा तिथं लग्न लावून टाका काय काय पापा तिचं लग्न लावलं पाहिजे पोरग जावं लागेल ना काय पाणी बघून का लगेच पोरगा लगेच भेटत आहे. ही असली मला पिशवी आणली मोकरच पप्पा माझं ए, तर- लावून तुमच्या खानदानात काय गुण आहे का रे कोणाच्या ती बयात असल्या खोपडीची हे पोरत असल्या खोपडीची त्यांच्या आणि आपल्या खानदानाचं काय मग संबंध ते मामा आहे का कोण आहे तिच्या आपल्या खानदानी एक काहीतरी अंश आहे ना भाड्या त्याच्यात मला तरी काय कळतच नाही काय अडचण काय अरे रोज भांडण आहेत यांची मी वैतागलोय असं वाटतं. दोन्ही- अरे गप ना. लुकारलंय ही आता माझं ऐकणार आहे मी जाऊ थांब तुम्ही आता कराच बघा तुम्हाला चपला नाही आले तर मला विचारा फक्त दाजी माझं ऐकायची दाजी हा बोला इथे- ए, थांब रे. अरे गप ना तू गप्पा माझं ऐकणार आहे की मी हा जाऊन बोला बोला ह्याच्यासाठी पोरगी बर आणि ह्याच्यासाठी पोरग मी स्थळ घेऊन आलोय दोन्ही बी हा चाल होईल नंतर बघा नाही तर माझं मी चालू निघून नाही लगेच चला तुला आवडतच नाही तुला तुझं तोंड बघितलं ना तू ती पळून जाईन ती सांगू तुला अरे भाषे येतोय कुठं चालला तोंड घेऊन तुम्ही तर भांडणच आवडी ना तुम्ही राव काय अरे सवय हे बघ तुला पोरग बघायला जायचे याला पोरगी बघायला जायची अहो, हिला काढा हिला ती खरजुलीला ए ग पे कुत्र्या काय माकडा ए, इकडे सांगितलं कळतं का झाड खाऊ हा लाव लाव टोले लाव दोन तीन लाव 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 दर दोघांना तुमच्यासाठी थांब, थांब, मी काय काठी घालतोय आणतो, मी? काठी आणतो, धर. पप्पा
माणसं काय सांगत मामा आलाय काय त्याला 2 मिनिटं तुम्हाला जर बोलायला सवड नाही 2 मिनिटं नुसते भांडणं आमचं मिटलं हा घ्या आता आम्ही भाऊ बहिणी तर आपल्याला जायचंय हा चल त्याला पोरगी आणि हिला पोरग आणि चल बघितलेलं आहे. लगेच चल लगेच म्हणतोय ना मी मग लगेच पण ह्यांना चल. गार होते ना जराशी गरम माहिती काय नाही गरम ती चल गीत्याला चल खरजुल्याला सांगा ना ना याला आहे ना चल तुझ्यामुळे मला हाणलं नाही काळ्या पटकीने काढून द्यायला घरातली अजिबात ठेवू नका माझ्या प्रॉपर्टीत वाटणार नको ही वांगी आवडाली भांबाडी तांबाडी झाली त्याला वांग नजर पडाना कुठं तिच्या पहिल्यांदा लय येत होती. ए यार लगा किती बघतोय राव तुला काय आता हे वांगे हो याला वांग्याचा नाही पात्या तू घरी सांगितलंय का ते वांगे त्यांचं लग्न करून द्यायचं हे वांग्याचं काय करायचे ती बी बघावं लागत पोटाला लागत ना वांग नसलं तर वांद होतं पुन्हा. सांगितलं का मी आता सांगून मी दाजी लगेच फोन करतो पाहूनच घेऊन येतो म्हणे. गाळमाट्यावानी कर लगेच कर माझ्या देखत पण करतो मी फोन त्याच्याबद्दल वाद नाही पण एक तिथं सांगितलंय का नाही ते पाहुण्यांना मी सगळं इकडे परिस्थिती जेमते मी म्हणावा एवढं माझं दाजी माझ्या शब्दाबाहेर नाही अरे तो दाजी आहे ना जरा हाय फाय माणूस आहे शब्दाबाहेर नाही, मी शब्द टाकला ना. वर नोकरी लागलंय त्यांचं ती आकार घालते ना तू नाही ऐकायचं माहिती जायचं काम करू नको माझं ऐकून घे माझं दाजी माझ्या शब्दाबाहेर नाही ती ऐकणारी हा. ती पोरग लय उंडके झालेली येतं त्यांना कुठंतरी बांधायचं एक असं करायचं हा. पण ती कसं ऐकणार आहेत? नोकरीला येते उंडके झाले तुला माहितीये का लय जागीरदार माझा दाजी पण आजकाल पुरी भेटत आहेत का हा? आपण काय होतं हो की बोलून असलेलं बरं बाबा सांगितलंय नाही तर सगळे. काय होतं तुझ्या दाजीचा माझ्या काय लय अनुभव आहे, असं पोरगी काय. म्हणले हा. ना लगे वाकत येत बरं हे ती काय माझ्या टाकली? दाजी म्हणजे कसं आहे सोन्यासारखा माणूस आहे. असू दे राव ती नाही, काय म्हणजे काळजी तिला नका बोलायला करू, मी आहे ना. काय नाही. मग लाव का दाजील फोन मग लावून लगेच काय बघ मी सांगितलं होतं तिकडं लावतो लगेच दाजील फोन काय तुला माया विश्वास आहेच का नाही काय विश्वास अरे नसेल बहिणीचा आणि दाजीचा एवढा विश्वास आहे माया हॅलो दाजी अहो पाहुणं घेऊन येतोय हा अहो सगळं बोलणं झालंय माय त्याची ना काळजी करू तुम्ही काही निघतोय जाता हा चालन चालन घरीच थांबा सगळी बर 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 आहे का पाहिलं का चल काम उरकली दाजी म्हणजे माझ्या सोन्यासारखा माणूस आहे टेन्शन घेऊ नका आम्ही हा. पाहुणे यायचं अरे अरे उरकलं का रे तुमचं येतील 5-10 मिनिटातच येतील आता येतो म्हणले की पोराला केला फोन ते बसायचं राहणारच तिकडं ते काय आलं वाटतंय राम राम काय पुरे सांगितलं काय ना राम 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 बसा 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 ना उशीर पाऊस लागला जरा या काय चटई नाही काय नाही बरं नसू द्या पोरांना बसा खाली काय नाही अहो काय नाही बस पाहुणे बसा इकडं आम्ही इकडे बसतो खाली अहो बसा काय नाही विषय तसं काय विषय बस बस पुरीच उरकलंय ना काय होईल चला ग बस शांत बस चला पुरीची पोराची पसंती झाली नाही एकदा म्हणजे मग बाकीच्या गोष्टीत आता तुम्ही सगळी कल्पना दिली त्यांना सगळं सांगितलं पूजा? काय काळजी करू नका ये ग बाई बाहेर पूजा ये ग बाई ये बस श्यामची मुलगी पोरगी लय गुणी आहे बरं का आणि शाळेत पण लय हुशार आहे अजून शिकते ती नाही मग काय अडचण नाही ना काय ते याला काय आता हे चांगले माणसं आहेत यांनी सांगितलं म्हणजे गुण नाही पाहिजे माणसं बघायची माणसं सगळ्यात महत्वाची असते होतं आता माणसं बी चांगली त्या आहे. परिस्थितीमुळे आहे ना मला थोडस शिक्षणाला त्याला नाही खर्च करता आला तर तुम्हाला तुम्ही शिकवलं नोकरी लागली तुमचाच फायदा आहे. बापू 2 शिकत येत वय मामा नाही 2 शिकत येत 3रं शिकवलं काय फरक पडणार आज काय तुमचाच फायदा आहे ना आणि शिक्षणापेक्षा असं कोणचं कार्य मोठं आहे तिची काय होती बाशीची इच्छा आमच्या की बा पुढे शिकावत्या का म्हणलं शिकावत्या तू नको काळजी करू ह्यो नाही शिकला तरी तिला शिकू बस आता आमचं तर आहे ना आता हे शेती पाहतोय तिचा भाऊ तिचं एकटीचं शिक्षण चालू आहे. आमचं पडिकी आता आम्हाला करावंच लागेल 20 एकर आहे ना अख्खं पडकी अख्खा बाबळा उगल्यात कोणी जातच नाही आमचा 2 एकराचा उदरनिर्वाह चालतो नानानी ना 4 अनाथ पोरांना शिकवले मग ही काय अडचण नाही. हो हो मोठे शिक्षणातच नाही बरं का आमची पोरगी स्वयंपाकात पण लय हुशार आहे एक काम करा बरं का आता काय करा लेकराला काय विचारायचं असेल तुम्हाला नाव गाव ए, शिक्षण विचार पुढे सरक पुढे जर शिक हा नाव विचार
तुला काय विचार ती विचारून घे परत झंझटीचं काम म्हणून. अरे बाबा तू विचार मला काय विचारायचंय. तुम्हाला एकत्र राहायचं पाहुणे मामा बसलेले मामा विचार पोर अहो मामापेक्षा एक काम करा पोरला विचारू द्या ती बोबड आहे का तुतन आहे का काय आहे समोर समोर कळलं ना. बोल रे बोल. पुढे सर थोडी पूजा तुमचं काय नाव आहे? आणि की अरे पुढलं काय मामा विश्वास आहे मला तुमच्यावर. तुम्ही टेन्शन आजकालचे पोर जाशील शिक्षण विचारून विचार तू परत तिथे गेल्या माझी मला वहिनीला काही विचारून नाही दिलं आणि माझ्या डोक्याला शिन वाढत तुला काय विचार ती विचारून घे परत नको शिन. किती झाली तुझी? ग्रॅज्युएशन चालू आहे आता माझं लास्ट इयर. स्वयंपाक येतो ना? हो. धुणं भांडी अहो ते विचारूच नका सगळ्या कामात हुशार आहे ती. शाळा तुला काय राय तिचे हात खाली नाही नांदायचे तुला बी जायचंय निघून लय प्रश्न नको विचारू का म्हणता दाजी तुम्हीच विचारा. मेन प्रश्न विचारायची डोक्याला ताण नाही शिन नाही ती तिथं धुणे भांडे विचारायची गोष्ट आहे का. बारीक पोरग करतो धुणे भांडे. तिला म्हणू का पोरगा आवडले का डायरेक्ट? हा त्याला विचार पोरग आवडे परत नको परत पोरगी विचार. मी काय म्हणतो बरं मिळून तुला पोरग आवडले का. काय आता मस्त समोरासमोर सांगायचं काय ते? नाही नाही स्पष्ट सांग नाही आवडत डायरेक्ट नाही म्हणायचे लग्न कॅन्सल. इकडे कशाला जातो विषय तो नाही राव पाटापटीचा विषय असतो उद्याच्याला काही कुपांड काय वाढायचं असतं मुला मुलीची पसंती झालं बाकीचं आपण बसून बोलून मामा पुढचं बोलायला. पैसे प्रॉपर्टी हे काय आपल्याकडे बखळे आपल्याला ती काही विचारायची कोणाची गरज बी नाही आणि कोणी काही वाईट सांगणार बी नाही फक्त पसंतीचा विषय. आता हाय पोरग आमचं थोडं काळ सावळ आहे याच्या पलीकडे आता जे आहे ती समोर काय रंग दोनच आहेत ना. आता नाही पटलं तू उद्या पटन असू दे, तू लय गोरा आहे का. चला चला बोला बोला काय नाही नाही चांगलं आहे चांगलं. तुला पटलं तुला तुमच्या म्हणण्यावर आता मग तू काय अडचण नाही ना. ते लेकराचं काय. बरं जा मग आपलं. तुम्ही आता आहे ना स्वयंपाकाचं नियोजन करा चहा पाण्याची बघा जराशी अलीकडे. मग काय आता लय टाइम तर काल घ्यायचं की काय असतं आता बैठक म्हणलं की बारीक सारीक तुमच्या बैठकीत नाही विषय चला लग्नाला वेळ काय घालायचा असं मग मला तीच म्हणायचं होतं दाजी काय झालंय पुढं एवढ्या आठवड्यातच धरावं लागेल पुढं तारखा नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का त्याच झालं ना का हिचं आता पेपर होईल हिचं सगळं मला लगेच करून टाकायचं आमच्याकडे मला शिल्लक नाही. पोरग पण आता बघू आपण ही वाहू द्या आधी. आपलं जुळायचे बी नाही. आपलं कुठं बस अरे नोकरी लागलं ती आता नोकरी लागेल एक आता पुढल्या वर्षी पगार वाढन त्याला शेतीवाडीच करते शेती करता येते. शेती करते मग आता पाहुणं याच्या आपण विषय घेऊ ही तर पार पाडा आधी बघू पुढं. हे झालं ना मग नंतर सगळ्या गोष्टी होत्या. बरं मी काय म्हणतो मग कसं नियोजन करायचं काय करायचं बोला बरं मी काय म्हणलं होतं बरं का ऐका ना इथं दारात मंडप टाकून इथं करून दिले तर चालतंय. त्याला काय कुठं मंदिरात म्हटलं चलन राव नाही मंदिरात नाही पण आता मस्त इथं करून देऊ आम्ही आपलं. इकडे काय होतं आमच्या दाजी तिकडे आहे ना शक्यतो घरीच लग्न लावून देत जसं पाहिजे तसं. असं नाही जुळायचं राव का बरं राहू दे मग तशीच पोर विषय तो नाही येत राव भाऊ आमचे पाहुणे रावळे काय तुम्ही याचा विचार केलाय का पाहू ना मीच आहे ना मग मी मला काय अडचण नाही. इथं मोठा मंडप टाकू स्वयंपाक वगैरे सगळं मस्त. किती येऊ द्या नको कशाला करतील तर करून टाकायचं तसं ना काळजी. मी ह्याला सांगितलं. बरं मला एक सांगा तुम्ही इथं 10-5 रुपये खर्च करणार आहेत का नाही हा मा काय म्हणणे तुम्ही थोडी मदत करा फक्त 10-5 रुपये इथं जो खर्च करणार ना तेवढं तुमच्या इच्छा येते तेवढं द्या पुरीचं कन्यादान अन्नदान म्हणून बाकीचं मी करतो काय वाटतं काय येडे का तुम्ही एकुलते एक पोराचं लग्न मंगल कार्यालयात करतो 10 मी सगळा खर्च करतो तुम्ही लोड ना घेऊ अजिबात फक्त पुरीला हा म्हणा याच्या पलीकडे काही आणि ती वाटलं चांगली सोन्यासारखी माणसं तुम्हाला द्यायची ऐका तुम्हाला द्यायची तर द्या रुपया नाही तर फक्त नारळ सुपारी आणि पोरगी ह्याच्या पलीकडे काहीच नको लग्न करून मला बी एकुलते एक लेकरू आता तिच्यासाठी सगळे भांड कुंड ते सगळं द्यावं लागेल. काय म्हणायचंय दोघांचं ओढून टाका एकाच्या ह्याच्यात कशाला खर्च करता डबल कोणते परत एक येईन एक जाईन हा काय अडचण काय घेऊन टाका मला असं पण तुमचं म्हणाल पण 2 लाखाचा खर्च मला नाही रगडायसारखी आपण एक काम करू ही करून घेऊ आणि नंतर या दोघांचं बघू. आम्ही आहे ना घालायला हो आमचा शेती करतोय तुमची आता पेपर देऊन नोकरी लागणार. कोण म्हणतो शेतकऱ्याच्या पोरांना पोरी देत नाही तर
इथे 20-25 लाख रुपये डाळिंब करतात पोरं. ऐका ना पाहुणे, मला काय म्हणायचंय की बुवा लगेच लोड आम्हाला एवढा जिंकू शकतो. लोडात नका धरू तुम्ही. नाही एक काम करा आता तू ना ते ब्राह्मणाकून हे कर साखरपुडा हळद लग्न सगळे एका दिवशी तारीख धरून टाकतो. तारीख कुठली तारीख आहे म्हणला पुढल्या हप्त्यात या आठवड्याच्या आतच धरावं लागेल. आज किती बघा, आज 8 तारीख आहे ना. माझ्या हिशोबाने 8 म्हणल्यावर 15 तारखेच्या आसपास धरून टाकायचं. हो 15 तारखेपर्यंत मग आपल्याला तयारी लागायला त्याला 4 दिवस पाहिजे. दिवस लागणारच. बरं चालतंय, हे लग्न लावून घेऊन पुढल्या लग्नाला बघू आपण. मग यांचं काय करायचं ते नंतर. बरं याव का आता आम्ही? हा चल मी येतो जरा दाजी बस थांबत. नीट 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 माणसात जरा शिकणार टोला टाकीन एखादा. आता बरं दाजी तुम्हाला कसं काय वाटलंय? माणसं चांगली दिसतात पण जरा श्रीमंत, परत अडचण नको पुढे. बाकी काय ते बोलायला मला तर नाही वाटत बोलण्याहून त्याला सांगितले सगळी परिस्थिती मी सगळं सांगितलेलं आहे. मला तर चांगलं वाटतंय बाबा, चांगलं. आता काय होतं, आता पोऱ्याचा बाप तर म्हणलं काय तुम्हाला देता येईल तेवढंच द्या, पण चला आपण तर आपल्या पद्धतीने सगळं करणार. भांड कुंड लेकराला लागणार सारा प्रपंच. पण बघू आता हे पुढं काय ते बोलतो मी तसं सगळं की याचं बामणाचं याचं सगळं करून तारीख 15च्या आसपास धरून त्या कार्यालयाला भेटून याला घेऊन जा. बरं मला काही नका त्रास देऊ. नाही तुम्ही नका काय काळजी करू, त्याला लावून देत जा 10-5 रुपये. मी जातो मामा सोबत. हो चालतं चालतं. बरं जाऊ मग ब्राह्मणाचं बघा आणि मग ती कार्यालयाचं जमन काय करा बाबा. एक मागणी वाढली माणसाची म्हणलं. हो दाजी काय लय पार गणगणित. अरे आता लग्न जमावलं, तू कार्यालय आचारी बानगडी सगळं सांगितलं. आता सांगितलं ना, आता ठरवलंय सगळं आपण. ते पाहुण्याचा फोन आला होता ना तुम्हाला. हा ना. काय म्हणलं पाहुणं? ती म्हणते निदान 2-1 तोळ पुरीला 2-1 तोळ पोराला घाला ना. मग ते लग्नात सारे पाहुणे रावळे. पाहुण्याने विचारल्या काय घातलं नवरदेवाला, काय घातलं नवरीला. म्हणलं काय सांगायचं. पाहुणं म्हणजे पोराचा बाप मानला का मामा मानलाय? पोराच्या बापाने फोन केला ना. त्याचं कुठं नवलं आणि ह्यांचं तर खेळच पाहिजे मागाई. अहो 3 आणि 4 तोळ म्हणजे काय जोक वाटला काय? 4-5 लाख रुपये लागते त्याला. नाही ना, आपण तर 2 लाखात लग्न काढाय निघालो तर नुसतं सोनं 4-5 लाखाचं म्हणलं कसं जुळायचं. पण ते पोराचा बाप तर त्या दिवशी म्हणलं काय तुम्हाला देता येईल तुमच्या हिशोबाने करा ना. आज काय झालंय असलं? मला तर एवढं टेन्शन. अजून घरात कुणाला म्हणलो नाही मी. म्हणलं आता कसं परत त्या पोरीला, त्या पोराला, त्या पोरीच्या आईला टेन्शन यायचं. यांनी का पहिल्यांदा निवळ असं ही दावलं काय म्हणावं वरची वर. म्हणलं होतं यार बाबा सगळ्या गोष्टी. दाजीराव मी सगळं त्या मामाला सांगितलं होतं. ते मामा म्हणला काय टेन्शन नका घेऊ राहू. आणि हिथलं एक पिलू सोडायला लागले काय? कसं मग असं झालं. जाऊ दे, मला वाटतं जाऊ माती तिकडे नाही ते येडाय का. एकुलते एक लेकरू. लोक तोंडात शेण घालतील परत म्हणते ना लग्न मोडलं अमुक झालं चर्चा होईल परत. बरं मला काय म्हणायचं, जाऊ दे एकुलती एक काय मग जाते ना तर 4-5 लाख रुपये जास्त घालावं लागतं. काढावं लागतील कुठून. मग आता काही नाही मी देतो काही. मग आता काय करता? हा ना अरे हातापाया पडून तेवढं ना हे लग्न उलगडावं लागेल. नाही मग जाऊ दे. मग आता बघा आता शेवट कसं होतं, तुम्हाला तरी कुठं लई येते एकच आहे ना. आता मला तरी बाशी कुठं ती एवढीची मी देतो. बरं याच्यातली निम्मी अर्धी तुम्ही निम्मी अर्धी करा कुठतरी. नका टेन्शन घेऊ. चला एवढं काय व्यायचं त्याला. हा ना तेवढं उलसक ध्यान ठेव बाबा. नाही काय नाही एवढं म्हणल्यावर काय जाऊ द्या. आहे थोडा निम्मी अर्धी करू. बरं आता काय अडचण नाही राहायची एवढंच ना. हा ना मग दुसरं काय याच्यात. चला हा ना. आता 2 दिवसावर लग्न झालंय बाबा. आता ती तुम्हाला नाही म्हणलं मी, कालच फोन आलता. काय म्हणले नाही ते आता झालंय. तुझ्या भावाने ना आम्ही केले नियोजन. ती सोनं करायचा विषय होता तर लावले बनायला सोनं. हा ना. पोरीला 2 तोळण पोराला 2 तोळा. बैठकीत तर काही विषय झाला नाही आपला. नाही पण आता ते म्हणले मग आता सगळं पत्रिका वाटून झाल्यात सगळं झाले. मग कुठं गोंधळ घालते सांग. त्यांना म्हणा असं बरोबर नाही म्हणा. आता आम्ही सगळं झालं पाहिजे ना आपल्याकडून. आता काय करायचं दाजी का म्हणून बसून येत तुम्ही अशी. काय नाही ती त्याला सांगत होतो. ते आता कालचा किस्सा झालेला. दाजी काय म्हणते झालं बरोबर आहे. ते केलंय सगळं व्यवस्थित. त्याच काय टेन्शन ना घेऊ काय तुम्ही. अरे पण आता विलाज नाही. आता दाजी ऐका फोन आला दाजीला. ती म्हणली बस चला 2-4 पोराला 2 तोळ पुरील 2 तोळ. बैठकीत काय म्हणले आम्हाला फक्त आता मग मोडी लग्न. मोडायचं नाही. दीदी कुठे गेली? हाय का
ये बस बाई. तिला घेतलं का काय? आणि तिचे काय कपडे होतं फक्त जळत ताई नाही. पोरगी एकच आहे ना तुला तरी कुठं चार दोन आहेत म्हणून आता काय करायचंय काय नाही त्यांनी ते आपलं तुला 2 तोळे मागितले आणि पोराला 2 तोळे मागितली होती केलं दाजीने मी ते नियोजन व्यवस्थित विषय नियोजनचं काढलं माहिती थोडसे नाही. बाहेर पैसे आता मग तुम्ही आम्हाला विचारलं नाही. विचारायचं काम आहे का नाही आम्हाला, सांगायचं मला काम आहे टेन्शन का नाही? तर तुम्हाला टेन्शन द्यायचं का? मामा तुम्हाला काय सांगितलं होतं आमची परिस्थिती गरीब आहे पण आता काय करणार आता तुम्हाला माहिती. अरे बाळा शेवटी कसं पत्रिका होतं? वाटल्यात पाहुणे रावल्याला सांगितलंय जर सगळ्यांना माहिती झाली लग्न 4-5 लाखासाठी मोडायचंय का? अरे विषय लोक नाही तुला तुझा. नाव ठेवते ना म्हणते ना पुरी पप्पा पण आपल्याकडे आहे का? आपली काय परिस्थिती आहे? काढलेत अजून काही लागायचं पैसे बाकी आहे. बाहेरून पैसे काढलेत काही काही तुझा मामा बरोबर मी भरलेत निम्मे पैसे जाऊ दे. अरे हाय पण देणं होईन का नाही तुझं? अरे जाऊ येते तवा द्या कुठं मी काय दारात येऊन बसलोय का तुमच्या? त्याला बी वाटतं ना एकुलती एक भाषी आहे. अहो पण पप्पा आपली परिस्थिती नाहीये. तू काय- सांगितलं ना त्या दिवशी त्यांना. हॅलो हॅलो हा बोला ना पाहुणं. मी काय म्हणतोय हा ते झालं तुमचं कुठपर्यंत आलंय लग्नाचं? आता दाजीच्याच घरी आहे मी लग्नाची तयारी चालली आता राहिले 2 दिवस आता बाकी काय आहे दुसरं सोनं झाले ना? सगळं झालंय मग तेवढं एक अजून एक ऍड करा त्याच्यात. काय आहे ऍड करायची आता एक गाडी नवीन पोरी देऊन टाका. गाडी का हा बरोबर काय एवढं सोनं नाणं केलंय गाडीचं बी करू चल 4 चाकी बरं का? हा या हा चालतंय, 10 चालतंय. लाख रुपयाला बसणार आहे. बरोबर बसू द्या हा 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 चला ठेवू का मग? हा 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 अरे दादा तुझ्या डोक्यात काय पाणी बिनी झाले का? त्यांना 4 अरे सोनच कसं कसं नियोजन तू खुशाल म्हणतो गाडी देतो घेऊन ये. मला वाटतं एक काम करू आपण काय काम हे करणार आहे? आता काय झालं पहिल्यांदा सोनं मागितलं त्यांनी हा. आता गाडी मागितली हा. उद्या ह्यांनी नाही जमीन आणि घर बी द्या तू म्हणावं का तिथं हा बांधून. म्हणलंस त्यांना वय म्हणून? अरे पण काय मला माहिती का आता ह्यो मध्यस्थी जो माणूस स्वतः ना ह्यो म्हणला काहीच काळजी करू नको अरे पण त्यो बी माझा मामा आहे ना, बाजी. सक्का मामा आहे ना त्या सक्का मामा आहे. मला तर नाही वाटत बाप लय एवढा आगाव आहे म्हणून पण ह्या मामाच काहीतरी कोटाना चालले दिसतो. बरं त्यांना बोलून पण मला काय म्हणायचे त्या बापाला ते विचारणं काम आहे ना आपलं बापच स्वीकारतोय का मामा करतोय ही बी महत्वाचं आहे ना. अरे, लग्न व्हायचंय ही एवढंच आता दादी ते करते. काय नाही लोक काय नावं ठेवते आणि काय होते ह्यांनी जर आज ही जर चालू केलं ना आणि जर आपण पोरगी दिली ना तर ही डबलनी सुरू करते आणि त्या टायमाला तुम्ही काय करणार? मी तेच म्हणते मग यांचं तुम्हाला झालं राज जागा नाही तरी आता ठेवायची. एवढं तोंड वाजतंय. अरे तुमचं झालं मी पुरीचा बाप आहे त्या पुरीचं लग्न ना एवढा गोद आहे म्हणलं हिला परत कुणी स्वीकारेल का येतील का काय पाहुणे काय दारात? करू नका अहो, समाजात काय घडत नाही काय एवढं काय मग देता का तुमचं सगळं इकून त्यांना? अहो हाच झालं आता समजा मी म्हणतो एकरभर आपण इकून समजा 10-15 लाखाची गाडी बी देऊ आणि उद्या जर त्यांनी तुम्हाला अजून वेगळं काय मागितलं एखादा बांगला बांधून मागितलं अरे काय पण हे करणार? आहे ना हे पोरगं. गरीबाच्या त्याच्यामुळे मला आहे मी काय ना, सांगतो यांच्या नादीच नको लागायला. गरीबाच्या घरात पुरी जन्मालाच नाही आल्या पाहिजे राव. काय जर एवढी परिस्थिती असेल तर सांग ना तू. अहो पण मग काय यांच्या मान्य देवानी ना ज्याला गरिबी दिली ना त्याला पोरगी नाही देवा नाही तर काय अहो, आता असं एकूण नाही एक ना. लेकरून मग तिची आता सांग एवढी जर हेळसांडण एवढी हे होणार असेल तर काय रे मग माझ्या तरी जीवनात पण मला काय म्हणायचे त्यांच्याकडलं लय असन पण त्याच्या आपण काय करणार त्याला? तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं पप्पा. आता काय करायचं ते मामा बाप आहे पुरीचा मी म्हणजे मग काय सगळं त्यांचे मागणं पूर्वत बसणार आहे का तुम्ही? तुम्हाला याडबीड लागलं काय इथं काय सोपं आहे का काय एवढं? हाय का अहो, आपलं लिकलं तरी नाही भेटायचं. दादा तुम्ही आहे ना काहीच बोलू नका आम्ही दोघं आहे ना काय करायचं ते करतो गाडीचं आणि याचं सगळं नियोजन करतो आम्ही. इथून पुढे केलं नाही आता इथलं पुढे आम्ही करतो. तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. काय मला जमाना तुम्ही आम्ही लोड घेतो ना आम्ही करतो काय मला काय कळलं तुम्ही नका फक्त काळजी त्यांना कर एक काम राहू. करा, त्यांना फोन करून बोलून घ्या. काय बोलायचं ना मामांनी बोलतो. घ्या बोलून तुम्ही आणि चला लाग चला. आपल्या आपल्या चला, असं बसून जमणार आहे काय? असं काय जमणार नाही. उठा उठा मम्मी उठ ग तू पण. काय अरे मामा बोलून घे फोन हा लगेच फोन करतो त्यांना. चल लाग कामाला तू घराचा. चला आणि तिथे भाव ऑटोनी करू नका हो राजी तुम्हाला सांगतोय ग बसा भाव ऑटोना करू एक तर कसं बस स्थळ आणलंय मी. हळूहळू हळूहळू घ्या हे बघा ना. हे हळूहळू घ्यायचे सगळं शांत बसा हळूहळू गोड बोलून आंजरून गोजरून घ्यायचं. अरे आपल्याला गाड्या घोड्या कशा सगळं होईल. घ्यायच्या, कसं करतो मी? सगळं झालं मला स्कूटी अरे मागू आपण हळू. घेऊ, चल, चल, तुला काय करायची आम्ही आहेत ना बोलो बाहेरच बोलो. इकडेच बाहेर बोलू अय, हो पाहुणे आहेत का घरात? टिटे ते काय मामा आहेत ना मामा आहेत. चला या राम राम या बाहेर राम राम या बाहेर या कशाला आतमध्ये काय लय बसायचं मोकार आतमध्ये ना लय गरम होते तुमच्या इथे एक तर फॅन नाही हा, काय मग नाही, काय? काय नाही. इथं आम्हाला ही शिटली सवय मोकार ते याच्यात राहायचं आमच्या बाथरूम मध्ये एसी माहिती का त्याच्यामुळे काय थोडंसं- तुमचं इथं मोकार ऍडजस्ट करतोय आम्ही होय काय आता मोठे
तुम्हाला मोठे व्हा ना, तुम्हाला कोणी अडवले? बरं काय मग झाली जमाजमी लागणार सगळी? बोला बरं काय म्हणणं आहे? सगळी तयारी झाली. आता काय 2 दिवस आले. हा मग विषय करावं. मग आता काय दीदी काय अजून काय राहिलंय का? नाही काय काय रे नाही म्हणजे कसं सांगितलं सांगितलं तेवढं सांगितलं मी सगळं. गाडी झालं डागडागिने ते केले तुम्ही. हा राहिलं मंगल कार्याचा विषय 3 मध्ये येऊन टाका. भांडेकुंडी तशी भांडेकुंडी तर कोणी भिकारी देतोय. नाही काय होतं आतापर्यंत काय आलं पोरीचे एक छंद स्कूटी पाहिजे तिला. मला एखादी स्कूटी असते तर कलोरीला लोक नाही देत का? हा म्हणजे एक स्कूटीचं राहिले. बरं एवढीच लिस्ट आहे का अजून काय आहे तुमचं? बघा ना विचार करा बरं. हे बघा नवरदेवाला चांगलं आपलं कपडे बिपडे ते घेतले ते आहेत तुला काय करायचं बाकीचं तू गप्प. अहो ही ऐका ना मामा थांबा ना. मुलीला स्कूटी पाहिजे, मुलाला 4 व्हीलर पाहिजे आणि बापाला मला काय काय पाहिजे? नको, तुम्हाला काय नाही मामाला? हे सगळं मला तुमच्याच नको, पोरीचं आहे. मला काय करायचं? सगळं देऊ मामाचं काय नाही पाहुणा अजून काय गप्प तू सांगितलं का तू सापड मारून ये. 2 तोळे पोरालाच घालायचेत का बापाला? बापाला नाही नाही, तोळा पोर नाही सगळ्यांना काय ना माझी काय अपेक्षा नाही, यांचं काय असेल ते बघून अरे घ्या. तुमची लायकी आहे का? एवढं सगळं मागताय तुम्ही. तुमच्या मुलाचं तोंड बघून कोणती पोरगी त्याला हा म्हणाल का? अरे काय तोंड तुझी लायकी माझ्यासोबत उभं राहायची का? माझ्यासोबत लग्न करायची? हा माझ्या पायाचा सुद्धा कलर तुझ्यापेक्षा मोठा आहे. काय चाललंय? काय अपमान करा बोलवले का? तू भावाला नीट बोल. तू बोलू नका जास्त. 1 मिनिट ऐक काय 1 मिनिट ऐक. अरे ह्या माणसाला तरी लाज बाबा, पाहिजे मी का तुला? मी जसं ऐक, सांगेन तसं इकडे मी सांगतोय. सांगतोय तेवढंच ऐक, बाकीचं ऐकून पुढे बोलू नको. मला काय म्हणला माझ्या दाजीच्या घरी उता आलाय. हाय ना मग हाय ना पण मान सन्मान आहे का नाही? नको. अरे जमूच तर तुमच्याच तोंडाने काय म्हणले की तुम्ही जसं करता त्याच्याच समाधान आमचं. म्हणावं लागत अरे तुम्हाला मागून कळतंय ये, दाजीचा फोन येतोय 4 आणि 5 तोळे घाल, तुझा फोन येतोय गाडी घे, मला काय आता म्हणायचंय? घेऊन संघ आला तर कुटी घे. अरे काय यांनी इकायचं काय सगळं? त्यांचं पोरग आहे का नाही? हे बघा काढलं इकायला. तुला मला स्थळ पाहिजे माहिती का? हा आणि असं तुम्ही काहीच द्यायच नाही म्हणलं लोकांना आवडतं शेण घालतात का नाही? अरे मग आपला बादशा बघायचा कोणच्या लायकीचा आहे, कसा आहे, काय आधी काय म्हणले हा? म्हणले काय नाही आम्ही करून घेतो मोठ्या कारल्यात करून. सोनेवानी भाषा आहे आमचा अहो, माहिती तुम्ही का? सरळ फसवणूक करताय ना काय माझ्यासाठी. संबंध फसवणुकीची? तुला मुलाचं स्थळ पाहिजे आम्हाला होय? मग तुमच्या बरोबर आमची का नाही नाही? बाबा लायकी तेवढं द्यायची. तुमच्या लायकीनुसार तुम्ही बघा. आणि हिला स्कूटी पाहिजे का? आमच्यासाठी काढली काय तिला? काय पोरगी राव तिला नीटनाटकं बोलायला सांगायचं. काय? बोलती ही एकदम काय नाही, काय राष्ट्र नाही. का बोलू नाही? तुमची लायकी नाही तिच्यापाशी बोलण्याची. आमची बहीण एसटीन जातीन तुमच्या पोरीला स्कूटी द्यायची का आम्ही? आमची नाही आमची काय भरतो मी? आम्ही शेतकरी कुठं आणायचे एवढे पैसे आम्ही? ना ना कसं या करावं? अशी एका मेरी दावा ती काय कुत्री बित्री तर काय? असे बेकार भानांची काय चला गरज देतच नाही, चला निघा. आज तुमच्यासारखे तुम्ही चालले छप्पन सोयीकी आणून बनवा. आणा. जा, 56 बघा तिकडे जा निघा. तुमची लायकी नाही पूर्गी करण्याची, भिकारी तुम्ही कोणी जा. दिसतंय ना, हे लायकी भिकारी. नका काढू आमची. अहो, नाही तुमची नका देऊ ना. देतच नाही. तू काय आला मोकर एवढा मास्काला असले भिकार सोड. चला मग नाना मोडून टाकू लग्न मरू हा, दे. मग काय ते? नको आम्हाला हे. नाही नाही तुम्ही काय लग्न मोडता? लग्न मी मोडते. मला तुमच्या पोरासोबत लग्न करायचं आणि तुमच्या भाषेसोबत नाही करायचं. आणि त्याची लायकी पण नाही जास्त आहे. नाही तर बडबड करू नका. निघायचं असं तर गोडीत निघा. नाही तर मग मामा फटके द्यायला तयार आहे ना? आणि अरे ते ती झाल्यावर पटके देण्याच्याच लायकीची तशी. ते झालं पोलिसांना पण बोलून घेऊ. हे हुंडा मागताय म्हणून आमच्याकडे. दाजी पप्पा तुम्ही शांत बसा. कोण? लावा. चल ना पोलीस कुठं लक्षात काढत घेतो चल मोडलं माझं लगीन आहे. चल भाऊ, पुढे. पोरग पाहिलं का मागणावानी? काय मी तुमच्या होतंय, दाजी म्हणणं झालं तुमचं म्हणणं. अहो यंदा असं जर नाही केलं तर उद्या आहे ना ही सगळं आखरी काय लावते ना एवढं मग काय बरोबर. समाजाला काय सांगू का लग्न मोडलं काय काय नाही झालं? म्हणायचं आम्ही मोडलंय ती. लग्न मोडलं म्हणजे काय? मागण्या वाढल्या म्हणायचे सरळ सरळ. मग समाजाचं काय तर आपल्याला सगळं निसतं. आज त्यांच्या हातात अरे, पोरगी म्हणते नाही ना, तर एवढं मागतात. उद्या पोरगी त्यांच्या हातात गेल्यावर एकुलती एक पोरगी आणि तिचं लग्न नाही करता आलं खुशाल हे पाहून. बघा मी जर शिकले नोकरीला लागले नाही याच्यापेक्षा 101 स्थळ येते. तसं त्या बी पुढे- तिचं पुढे काय बघू. शिक्षण बंद केलंय का आपण? मग नाहीच केलेलं ना. बरं तुम्ही 2 तोळा द्यायला तयार झाला तेवढं तिच्या शिक्षणासाठी लावा ना. अजून ह्यो जो खर्च करायचा ना आता ह्यो तिच्या शिक्षणाला लावू. आणि व तुला काय शिकायची तवर शिक. मग शिक्षण आणि झालं ज्यावेळेस अधिकारी होशील ना त्यावेळेस तू हे लग्न करू. हा. मग आणि वाचलं यार माझं लेकरू नाही तर काय असले येड्यांच्या तावडीत किती हाल केले असते रे. काय पोर काय चाललंय ते? नशीब आपलं लग्नाच्या अगोदर सगळ्या उघड्या झाल्या गोष्टी. बरं झालं की लग्न झालं काय लग्न झालं तर ही सुरुवात केली असती तर देतच राहावं लागलं असतं. नाही तर पण पोरीला काय त्रास ते करत मामा राहील. आणि काय आपला मामा आहे किती फरक आहे. हा? काय माणूस आहे होय ते. लेकरू दादा माझ्या वेळेत आपल्याला कळलं. कळालं ती महत्वाचं आहे. चल आता चल.